या आपण आजच्या भक्तीला सुरुवात करूया. आपण प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील सर्वसमर्थ थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा, आमच्या प्रभूंच्या प्रभू, देवप्पा तू आमच्या तारणासाठी मनुष्य बनून जन्मलास आणि देवप्पा तुझ्या पवित्र व शुद्ध रक्ताने आमच्या पापांची क्षमा होऊन तुझ्याद्वारे आमचं तारण झालं म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभूजी तुझ्या नामाला धन्यवाद देतो. तू इम्मान्युएल आम्हाबरोबर देव असा आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो ना बापा, आमेन. आपण सर्व मिळून एक गीत गाऊया, देवाचा गौरव करूया. गीत क्रमांक आहे 76. गीत क्रमांक 76. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू, चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू, परमोच्चावर गौरव शांती ह्या धरणीवरती, कृपानरावर परमोत्साहे देवदूत गाती, प्रतिध्वनीने ग्रह हे सारे व्योमी दणदणती, चला गीत ते आपणही गाऊ, चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू, भविष्यवाणी स्वर्गी सारे लागती नाचाया, साधे भोळे मेंढपाळही लागती धावाया, पूर्वेकडून साधू निघाले प्रभूला भेटाया, चला दर्शन आपणही घ्याऊ, चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू, प्रीती आली देह धरोनी आम्हा ताराया, हस्त धरोनी मृतास आम्हा पुनरपि उठवाया, जय जय येशू या मधुघोषे भुवना व्यापाया, प्रभुला हृदयी साठवूनी घेऊ, चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. संत मत्तयाने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 28वा अध्याय शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 16व्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. इकडे 11 शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले. तरी कित्येकांना संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळावयास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्याबरोबर आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा, आमच्या प्रभूंच्या प्रभू, देवप्पा तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना देवप्पा परमेश्वरा तू आम्हाबरोबर राहा. हा जो आगमन समय आहे
देवप्पा तुझ्या ख्रिस्त जन्मोत्सवाचा दिवस आहेत. सर्व समर्थ बापा हे सर्व ख्रिस्ती व ख्रिस्तेतर कुटुंबियांना आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे, आशीर्वादाचे, लाभाचे, दीर्घायुष्याचे व आरोग्याचे असे जाऊ देत. सर्व मान, महिमा, आदर, गौरव प्रभूजी केवळ तुलाच असू दे. देवप्पा काय चुकल्यास तो आम्हाला क्षमा कर. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. आणि देवबाप्पा तुझं वचन आमच्या अंतःकरणात रुजावं, त्याचा वृक्ष व्हावा, त्याला फळ यावे, असं दयाने कृपेने तू आमच्याबरोबर कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन. आजच्या संदेशासाठी आपण जे वचन घेतलेलं आहे यशाचा ग्रंथ 7वा अध्याय आणि 14वा वचन. यशया 7:14 वाचा. जुन्या करारातून यशया 7वा अध्याय आणि 14 वचन आपण वाचूया. यास तो प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मॅन्युएल, आमचा सानिध्य देव, असे ठेवे. इम्मान्युएल म्हणजे आम्हा बरोबर देव. यशया 7वा अध्याय 14 वचनामध्ये जो पुत्र जन्मणार आहे त्याचं नाव काय आहे? इम्मान्युएल म्हणजे आम्हा बरोबर देव. आणि आत्ताच आपण शुभवर्तमानामध्ये वाचलं मत्तेकृत शुभवर्तमान 28वा अध्याय शेवटचं वचन. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव मी तुम्हा बरोबर आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. आम्हा बरोबर देव म्हटलेला आमचा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या सानिध्य राहिला, बोलला, चालला आमच्याबरोबर. तो त्याने राहत असताना असंख्य चमत्कार केले आणि तो मृत्यूतून उठून पुन्हा स्वर्गात गेला आणि तेथून तो पुन्हा येणार आहे. आणि त्याचं अभिवचन आहे की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव मी तुम्हाबरोबर आहे. इम्मान्युएल म्हणजे आम्हा बरोबर देव. या विषयावर आपण पुढे चिंतन आणि मनन करणार आहोत. उत्पत्ती या पुस्तकामध्ये 39वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो, असे त्याच्या धन्यास दिसून आले. आपल्याला माहिती आहे योसेफ हा मिसर देशात गुलाम म्हणून विकला गेला. गुलाम म्हणजे त्याला स्वतःचं काही स्वातंत्र्य नाही. त्याने त्याचा धनी जे सांगेल ते काम करायचं आहे. आणि असं योसेफ हा मिसर देशामध्ये पोटिफर या माणसाचा, या मालकाचा गुलाम असताना पोटिफरच्या असं लक्षात आलं, पोटिफर या मिस्री माणसाच्या असं लक्षात आलं की परमेश्वर योसेफ बरोबर आहे आणि त्यामुळं जे काही काम योसेफ हातात घेतो त्यात परमेश्वर त्याला यश देतो, असं पोटिफर या त्याच्या धन्याला दिसून आलं. परमेश्वर आम्हा बरोबर आहे. इम्मान्युएल आम्हा बरोबर देव जर आहे आपल्या बरोबर, तर आपण जे काही काम हातात घेतो त्यात परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो, यश देतो. आणि आपल्याला माहिती आहे गुलाम असताना हा योसेफ नंतर पुढे उच्च पदापर्यंत पोहोचला परमेश्वराच्या कृपेने. ज्या मिसर देशात तो गुलाम होता त्याच मिसर देशाचा तो सर्वाधिक मोठा अधिकारी म्हणजे पंतप्रधान झाला. त्याच मिसर देशाचा तो पंतप्रधान झाला. ज्या मिसर देशात तो गुलाम होता त्याच मिसर देशात तो पंतप्रधान झाला. आणि 7 वर्ष दुष्काळ पडला. त्या मिसर देशामध्ये जेव्हा 7 वर्ष दुष्काळ पडला तेव्हा या योसेफ या पंतप्रधानाकडे अगणित धान्य होतं. अगणित धान्य होतं असं बायबल आपल्याला सांगतं. अगणित धान्य होतं. याचं कारण काय? तर परमेश्वर त्याच्याबरोबर होता. इम्मान्युएल म्हणजे आम्हा बरोबर देव. तो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आम्हा बरोबर आहे का? मग दुष्काळ असला
तरी आपल्याला कशाची कमतरता पडणार नाही. रिसेशन जरी आलं, मंदी, आर्थिक मंदी जरी आली, तरी परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टी त्याच्या विपुलतेतून पुरविल. मरी जरी आली, महामारी जरी आली, तरी इम्मानुएल म्हटलेला आम्हाबरोबर देव असा प्रभू येशू ख्रिस्त जर आम्हाबरोबर आहे, तर आपल्या बाजूस सहस्त्रावधी पडले, आपल्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती आपल्याला भिडणार नाही. कारण परमेश्वर आमच्या बरोबर आहे. वादळ जरी आलं, संकट जरी आलं, तरी परमेश्वर आमच्या बरोबर आला. दुष्काळ जरी आला तरी आम्हाला काही कमी पडणार नाही. आर्थिक मंदी जरी आली तरी आम्हाला काही कमी पडणार नाही. कारण इम्मानुएल म्हटलेला आम्हाबरोबर देव असा जो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो जर आमच्याबरोबर असेल तर आम्हाला कसल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. आपल्या पुष्कळ बांधवांनी मागच्या काही दिवसांमध्ये अनुभव घेतला असेल की लॉकडाऊनचा काळ होता. सर्व दुकान, सर्व रेशन, सर्व काही बंद होतं. पुष्कळ लोकांचे हाल झाले. पुष्कळ लोकांना आपलं घर सोडून जावं लागलं. पुष्कळ लोकांच्या नोकऱ्या गेल्या. पुष्कळ लोक ट्रेनमध्ये, काही ट्रेन खाली येऊन, काही चालत जाताना मरण पावले. पुष्कळ लोक उपासमारीने मरण पावले. पुष्कळ लोकांनी आत्महत्या केल्या. हे भारत देशामध्ये आणि जगभरामध्ये हा सर्व हाहाकार उडाला असताना जो परमेश्वर इम्मानुएल आम्हाबरोबर म्हटलेला देव प्रभू येशू ख्रिस्त, तो आम्हाबरोबर होता आणि त्याने आम्हाला वाचवलं. त्या परमेश्वराची स्तुती असो, त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, त्या परमेश्वराच्या नावाला सर्वदा गौरव असो. उत्पत्तीचं पुस्तक 13वा अध्याय आणि 1 ते 14 या वचनांमध्ये जर आपण पाहिलं तर अब्राम आणि लोट हा अब्रामाचा पुतण्या आहे. आणि त्यांच्या गुराख्यांमध्ये भांडण आणि वाद होऊ लागले की माझी गुरंढोरं इकडे चरतात, तुझी गुरंढोरं इकडे नको वगैरे, असे जे काही वाद झाले गुराख्यांमध्ये, ते वाद आपल्यापर्यंत येऊ नयेत म्हणून अब्राहमाने एक तोडगा काढला. त्यावर एक दोघांमध्ये ॲडजस्टमेंट म्हणा किंवा एक तोडगा म्हणा, अब्राहमाने लोटला सांगितला की तू जर उजवीकडे जाशील तर मी डावीकडे जाईन, आणि तू डावीकडे जाशील तर मी उजवीकडे जाईन. तू निवडून घे कुठे जायचं ते. आणि आपल्याला माहिती की लोटने यार्देन नदीची तळवट निवडली. आणि ती यार्देन नदीच्या तळवटीचा भाग हा भरपूर पाण्याने अगदी सुजलाम सुफलाम होता. भरपूर पाणी होतं त्या भागामध्ये आणि हिरवागार असा तो भाग होता. अशा पूर्वेकडच्या भागामध्ये लोट गेला आणि मग त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे पश्चिमेच्या दिशेला जिथे हेब्रोनचा भाग होता, वाळवंटाचा भाग होता, तिकडे अब्राम गेला. परंतु त्या वाळवंटाच्या भागामध्ये अब्रामाबरोबर इम्मानुएल, आम्हाबरोबर देव म्हटलेला परमेश्वर होता. तो देव अब्रामाबरोबर होता आणि त्यामुळं त्या वाळवंटामध्ये पण परमेश्वराने अब्रामाला संपन्न केलं. परमेश्वराने अब्रामाला संपन्न केलं त्या वाळवंटाच्या भागामध्ये सुद्धा. आणि पुष्कळ धनसंपत्ती, पुष्कळ गुरंढोरं, पुष्कळ शेरडमेंढरं, पुष्कळ उंट, पुष्कळ गाढवं असं देऊन, सोनं चांदी देऊन परमेश्वराने अब्रामाला त्या वाळवंटी भागामध्ये समृद्ध केलं. म्हणजे तो भाग जो अब्रामाने निवडला तो वाळवंटी आहे की पाणस्थळ आहे याच्यावर हे अवलंबून नाही.
तर इम्मान्युएल म्हटलेला आम्हाबरोबर देव आमच्याबरोबर आहे का, याच्यावर परमेश्वराने आपल्याला दिलेली समृद्धी, आशीर्वाद हे सर्व अवलंबून आहे. म्हणून इम्मान्युएल म्हणजे आम्हाबरोबर देव, तो आम्हाबरोबर असणं अतिशय गरजेचं आहे. तिसरं उदाहरण आपण पाहूया. पहिले शमूएल 16 अध्याय आणि 13व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की शमूएलाने तेलाचं शिंग घेऊन दाविदास अभिषेक केला आणि त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला. आपल्याला माहिती आहे परमेश्वराच्या आज्ञेने शमूएल बेथलेम गावी गेला. बेथलेम हे दाविदाचं गाव. दाविदाच्या वडिलाचं नाव ईशा आहे आणि परमेश्वराने आज्ञा केली होती की बेथलेमला ईशाच्या घरी जा आणि त्याच्या पुत्रास, मी सांगेल त्या पुत्रास अभिषेक कर इस्रायलचा राजा म्हणून. आणि मग शमूएल बेथलेमला गेला, ईशाच्या घरी गेला आणि ईशाला सांगितलं त्या तुझं पुत्र माझ्या समोर आण. आणि ईशाने पहिला पुत्र आणला. परंतु शमूएलाला वाटलं हाच तो असेल, परंतु परमेश्वर म्हणतो नाही, हा तो नाही. मग दुसरा पुत्र त्याच्या पुढे आणला, त्यालाही परमेश्वर म्हणतो नाही. तिसरा पुत्र ईशाने पुढे आणला शमूएलाच्या, त्यालाही परमेश्वर म्हणतो हा पण नाही तो. असे 7 पुत्र ईशायाने शमूएला पुढे आणले, परंतु परमेश्वर म्हणतो नाही. मग शमूएल ईशायाला विचारतो की आणखी कोणी तुझा पुत्र आहे काय. ईशाया म्हणतो आहे, पण तो रानामध्ये आहे, मेंढरं चारायला गेलाय. शमूएल म्हणतो बोलव त्याला. आणि मग दाविदाला बोलवण्यात येतं. आणि दावीद जेव्हा शमूएला पुढे येतो तेव्हा परमेश्वर म्हणतो हाच तो, याला अभिषेक कर. परमेश्वराची स्तुती असो. आणि शमूएल ते हातात तेलाचं शिंग घेऊन तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक करतो. आणि ज्या क्षणी अभिषेक करतो त्या क्षणी परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागतो. परमेश्वर त्याच्याबरोबर तिथून पुढे आहे. आम्हाबरोबर देव, इम्मान्युएल, आम्हाबरोबर देव, तो परमेश्वर दाविदाबरोबर तिथून पुढे आहे. पहिले शमूएल 16 अध्याय 13 वचनामध्ये हा अभिषेक झाला. आणि आपल्याला माहिती आहे पुढच्याच अध्यायामध्ये मग परमेश्वराच्या शक्तीने, सामर्थ्याने दाविदाने गल्ल्यात नावाच्या एका महाकाय बलिष्ठाला ठार मारलेला आहे. आम्हाबरोबर देव, तो परमेश्वर त्या दाविदाबरोबर होता. आणि त्यामुळे गोफणीतला एकच दगड, दावीद तर कोवळा सुकुमार होता, 14-15 वर्षाचा मुलगा, आणि गल्ल्यात तर कसलेला योद्धा होता, अतिशय बलवान, अतिशय ताकदवान. त्याला सर्व इस्रायल प्रजा घाबरत होती, सैन्य घाबरत होतं. त्याची तलवार वाहक वेगळा होता, मोठी भली मोठी त्याची तलवार होती. प्रचंड महाकाय असा हा गल्ल्यात. केवळ त्याच्या दगडाच्या एका फटक्याने दाविदाने काय केलं, गल्ल्यातला ठार मारला. गोफण त्याच्याकडे जी होती त्या गोफणीतून त्याने एकच दगड भिरकावला आणि त्या दगडामध्ये पॉवर जी दिली ती परमेश्वराने दिली. आणि प्रचंड वेगाने आणि शक्तीने आलेला हा दगड त्याच्या कपाळावर आदळला, त्याचा कपाळ मोक्ष झाला आणि एकाच फटक्यात गल्ल्यात ठार मारला गेला. इतका मोठा महाकाय योद्धा, शूरवीर, गल्ल्यात बलिष्ठी माणूस, परंतु एका 14-15 वर्षाच्या लहान कोवळ्या सुकुमार दाविदाने त्याला ठार मारलं. याचं कारण इम्मान्युएल म्हटलेला आम्हाबरोबर देव हा त्या दाविदाबरोबर होता. आणि मग आपल्याला माहिती आहे की दावीद हा इस्रायलाचा थोर राजा झाला.
आणि इस्रायलावर दाविदाने एकूण टोटल 40 वर्ष 40 इयर्स 40 वर्ष राज्य केले. दाविदाला परमेश्वराने खूप थोर, खूप श्रीमंत, खूप धनवान, खूप बलाढ्य, खूप शूर असा राजा बनवलं. पुष्कळ युद्ध दाविदाने केली आणि सर्वच्या सर्व युद्ध दाविदाने जिंकली. एकही युद्ध दावीद राजा हरला नाही. सर्व लोक, सर्व जातीचे लोक, सर्व प्रकारचे लोक, सर्व राष्ट्राचे लोक त्याच्या विरुद्ध उठले असताना सुद्धा अम्मोनी, अमेरी, परिज्जी, हिव्वी आणि पलिष्टी या सर्व लोकांना दाविदाने मार देऊन त्यांचा पराभव केला. याचं कारण इम्मानुएल म्हटलेला आम्हाबरोबर देव हा दाविदाबरोबर होता. इम्मानुएल म्हणजे आम्हाबरोबर देव. तो देव परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि त्यामुळे योसेफ हा ज्या देशात गुलाम होता त्याच देशात तो पंतप्रधान झाला. इम्मानुएल म्हटलेला आम्हाबरोबर देव परमेश्वर हा अब्राहमाबरोबर होता. तो अब्राहम अगदी वाळवंटात हेब्रोनच्या भागाला गेला, परंतु त्याने हेब्रोनच्या तिथे जाऊन पहिले वेदी बांधली. आपल्याला उत्पत्ती 13:1-14 मध्ये पाहायला मिळतं. पहिले वेदी बांधली. परमेश्वर त्याच्याबरोबर आहे याची त्याने आणखी एकदा खात्री करून घेतली. वेदी बांधली, देवाचं गौरव केलं. वाळवंटात जाऊन सुद्धा त्याने देवाची वेदी बांधली, देवाचं गौरव केलं आणि परमेश्वराने मग त्याला समृद्ध केलं. परमेश्वराची स्तुती असो. आणि परमेश्वर दाविदाबरोबर होता, कारण जेव्हा तो मेंढर राखायला जायचा तेव्हा तो देवाची स्तोत्र गायचा, देवाची गीतं गायचा, देवाची गाणी गायचा. वीणा वाजवायचा, देवाचं गौरव करायचा. आणि म्हणून परमेश्वर दाविदाबरोबर असल्यामुळे परमेश्वराने दाविदाला निवडलं आणि मेंढर राखणारा दावीद इस्रायलाचा थोर, धनाढ्य, श्रीमंत, शक्तिशाली असा राजा बनला. परमेश्वराची स्तुती असो. तो इम्मानुएल म्हटलेला आम्हाबरोबर देव हा आपणाबरोबर आहे का? तो आपल्याबरोबर आहे तर आपण जे काही काम हातात घेतो त्या कामामध्ये आपल्याला यश देतो. सर्व प्रकारच्या संकटातून, अनिष्टापासून, अरिष्टापासून तो आपल्याला वाचवतो. तो आपलं संरक्षण करतो. तो युगाच्या समाप्तीपर्यंत आम्हाबरोबर आहे. त्या परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील सर्वसमर्थ, थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा, इम्मानुएल म्हटलेला आम्हाबरोबर देव, तो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त युगाच्या समाप्तीपर्यंत आम्हाबरोबर आहे. आमची काळजी घेत आहे, आमचं संरक्षण करत आहे आणि आम्हाला सर्व गोष्टी देऊन तृप्त व आशीर्वादित करत आहे. त्या परमेश्वराची स्तुती व धन्यवाद असो. ही लांब प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया. गीत क्रमांक 75. गीत क्रमांक 78. गीत क्रमांक 78 70. गीत क्रमांक 70. पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती.
नरावर कृपा होय वदती, नरावर कृपा होय वदती. जय जयकारे व्योमी सारे, ग्रह हे दण दणती. जय जयकारे व्योमी सारे, ग्रह हे दण दणती. प्रीती नाव रूप धरिती, प्रीती नाव रूप धरिती. दीन नरास्तव दीन होनी, या भुवनी येती. हिरा समरवी जिच्यावरती, हिरा समरवी जिच्यावरती. हीच अंगुली मुखी घालुनी, लघु गोष्टी रमती. अहो दूत कसे गाती, पहा दूत कसे गाती. परमोच्चावर गौरव शांती, ह्या धरणीवरती. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशांश परमेश्वरा देवप्पा, हे दान तुझ्या वेदीपुढे आणत असताना आमच्या सर्व पापांच्या अन्यांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि देवबाप्पा, या दानाचा उपयोग देवराज्याच्या वाढीसाठी, गोरगरीब, अनाथ, विधवा, पुरके यांच्यासाठी आणि देवप्पा तुझ्या मंदिराच्या डागडुजीसाठी होऊ दे. देवप्पा, ज्यांनी दिलाय त्यांना तू आशीर्वाद दे, ज्यांना देता आलेलं नाही त्यांनाही देवप्पा तू आशीर्वाद देऊन तृप्त कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री कृष्णावर मागतो नाही बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडले आहेत तसेच तू आमच्या ऋणामास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता मेंढरांचा मान, मेंढपा जो परमेश्वर याची दया, आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मजबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. सुवंद्य देवा परात्पर, सवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला त्या अनंत मान, आमीन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो, आमेन.